नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एकाग्र अकॅडमीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. PYQची सीरीज चालवत होतो. बघू शकता 2च आठवडे राहिलेले आहेत परीक्षेला. 2 आठवडे पण नाहीये, 10 दिवसच आहे. 24 तारीख आज आहे. बघू शकता उद्या 25 आणि मग लगेच पुढचाच आठवडा फक्त आपल्याकडे एक राहतोय. म्हणून जे राहिलेले थोडेफार इम्पोर्टंट जे PYQ आहेत, जे मेन्सचे आहेत, तेच आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करू. ते 2026 ची परीक्षा देणार आहेत आणि ज्यांनी काहीच अभ्यास केला नसेल, फक्त तुम्ही हा PYQची जरी सीरीज बघितली या 10 दिवसात, तरी पण मी सांगतो तुम्हाला 25-30 च्या वर मार्क येतील. चला तर नागरिकशास्त्र आपल्याला आजचं जे टॉपिक आहे, काल इतिहास भूगोल आपण केलेला आहे. नागरिकशास्त्राचे राज्यसेवा मेन्स तसेच राज्यसेवा मेन्स 2024चे थोडेफार राहिलेले प्रश्न, कारण मागच्या आठवड्यात आपण बरेच 60 प्रश्न केलेले आहेत कव्हर आणि तसंच 2024चा मेन्स गट ब चा ते आपण पेपर घेऊन येणार आहोत. तर लक्षात ठेवा. चला, खालीलपैकी कोणते कर्तव्य भारतीय संविधानाचा समावेश केलेल्या मूलभूत कर्तव्यापैकी एक नाही विचारले, म्हणजे फंडामेंटल ड्युटी नाही आहे. संविधानाचे पालन करणे आहे, भारतीय लोकांमध्ये सामंजस्य वाढवणे हे पण आहे, वेळेवर कर भरणे हा बघू शकता की नाहीये, हा ड्युटी आहेच नाही. म्हणजे नैसर्गिक पर्यावरणाचं रक्षण करून त्यात सुधारणा करणे 100% आहे. तर लक्षात ठेवा, ह्याच्यापैकी कुठलं उत्तर नाही. तर वेळेवर कर भरणे म्हणजे टू पे टॅक्सेस इज नॉट अ फंडामेंटल ड्युटी. चला नेक्स्ट, भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या कोणत्या ऐतिहासिक निकालाने इतर मागासवर्गीय वर्गात क्रिमिलियर ही संकल्पना मांडली? व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन, कारण मराठा आरक्षण, NCL, OBC, SC-BC मध्ये, तसेच EWS मध्ये नॉन क्रिमिलियर, तसेच जाता जाता भूषण गवाई म्हणले की SC जे कास्ट आहे, शेड्यूल कास्ट, त्यांना पण क्रिमिलियर मध्ये हे केलं पाहिजे. मग त्या कुठल्या केसमधली संकल्पना मांडली गेली? इंदिरा सैनी विरुद्ध भारत सरकार, अशोक कुमार ठाकूर विरुद्ध भारत सरकार, रागनाथ विरुद्ध भारत सरकार, केशवानंद भारती वर्सेस केरळ. तर हे तर मिनी कॉन्स्टिट्यूशन होतं, पण लक्षात ठेवा इट इज इंदिरा साहनी वर्सेस भारत सरकार, इंदिरा साहनी वर्सेस युनियन ऑफ इंडिया. आणि हे जर तुम्ही न्यूज आर्टिकल बघितलं असेल, मराठा आरक्षणला घेऊन भरपूर कॉन्ट्रोवर्शियल चालू होतं, तेव्हा इंदिरा साहनीचा केस भविष्यात उल्लेख प्रत्येक वेळेला येत होता. येस. नेक्स्ट, विधानसभेचा कार्यकाळ, ग्रामसभेचा अध्यक्ष, विधान परिषदेचा कार्यकाळ मंत्रिमंडळाने जोडायला हवा. विधान परिषद स्थायी सभागृह, विधान परिषद जे स्थायी सभागृह कचा एकच ऑप्शनमध्ये झाला, एकच, कारण ते कधी डिझॉल्ट होत नाही. म्हणजे विधानसभेचा कार्यकाल 5 वर्षाचा, ग्रामसभेचा अध्यक्ष सरपंच, मंत्रिमंडळाचा प्रमुख जो असतो ड चा मग झाला मुख्यमंत्री. येस, सोपा प्रश्न हा 2024 मेन्सचा आहे, ग्रुप बीचा. भारताच्या भूभागातील सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीयांच्या स्थितीची चौकशी करण्यासाठी आयोग नियुक्त करण्याचा अधिकार संविधानाच्या कोणत्या कलमाद्वारे राष्ट्रपतींना देण्यात आला आहे? मागासवर्गीय आयोग 339, 340, 342, 344. तर मागासवर्गीय आयोग लक्षात ठेवा, OBC जे आहे 340 मध्ये येतो, सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्डसाठी. त्यालाच आपण बॅकवर्ड क्लासेस आणि बॅकवर्ड हे बोलतो. 340 मध्ये त्याचा उल्लेख स्पष्टपणे आपल्याला उल्लेख दिसतो त्याचा. येस. चला नेक्स्ट, एक मिनिट. ओके, खालीलपैकी योग्य विधाने निवडा. प्रत्येक राज्यासाठी एक उच्च न्यायालय असेल. यस, 100% राईट आहे. प्रत्येक उच्च न्यायालय हे अभिलेख म्हणजे कोर्ट ऑफ रेकॉर्ड्स असेल आणि त्यात आपल्या अवमानाबद्दल शिक्षा करण्याचा अधिकार अशा न्यायालयाचे सर्व अधिकार असतील. येस, प्रत्येक उच्च न्यायालय हे मुख्य न्यायमूर्ती व राज्यपालाच्या वेळोवेळी जे नियुक्त करणे आवश्यक वाटतील असे अन्य न्यायाधीश यांना मिळून बनलेले असतात ना, राज्यपाल नाही आहे. तर हे नसणार, म्हणजे अ आणि ब विल बी द आन्सर. म्हणजे एव्हरी हायकोर्ट शॅल कन्सिस्ट ऑफ अ चीफ जस्टिस अँड सच अदर जजेस ॲज गव्हर्नर मे टाइम टू टाइम डीम्ड इट इज नेसेसरी. ना, गव्हर्नर तर नसणार इथं, पार्लमेंट आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट, म्हणजे प्रेसिडेंट ॲक्च्युली हे असतं आणि मग तेच प्रॉपरली हे करतात, गणना ठरवतात. खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? राज्यपाल हा केंद्र व राज्य सरकारातील दुवा आहे. यस, राज्यपाल हा राज्य सरकारचा वास्तविक प्रमुख असतो. द गव्हर्नर इज द डी फॅक्टिव्ह हेड. डी फॅक्टिव्ह हेड तर नसतो, लक्षात ठेवा, म्हणजे ब तर नसणार. ओके, कलम 153 मध्ये राज्यपाल पदाची आहे. यस, जर माझा शॉर्टकट बघितलं DGET QC ODP, तर बघू शकता डी म्हणजे 152 डेफिनेशन आहे, जी गव्हर्नर ऑफ स्टेट म्हणजे 153 मध्ये प्रोव्हिजन ऑफ गव्हर्नर इन 153 परफेक्ट आहे हा. राज्यपालास विधानसभेचे मुदतपूर्व विसर्जन करण्याचा अधिकार आहे, हे पण आहे की द गव्हर्नर हॅज द पॉवर टू डिसॉल्व द लेजिस्लेटिव्ह असेंब्ली प्री मॅच्युअरली. जर प्रॉपरली हे नसेल आणि त्यांच्याकडे जर कुठल्या तरी पक्षांनी मेजॉरिटी जर गमावला असेल तर डायरेक्टली करू शकतात. इट इज क ड विल बी द राईट आन्सर. ब नाही आहे, कारण राज्यपाल हा राज्य सरकारचा वास्तविक प्रमुख नसतो, वास्तविक प्रमुख तर मुख्यमंत्री असतो. राज्यपाल पदाच्या नियुक्तीसाठी कोणत्या पात्रता आहे? परत राज्यपालावरच प्रश्न. त्यांचे वय पूर्ण केलेले असावे. यस, 100% राईट आहे. तो संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा किंवा राज्य मंडळाचा सदस्य नसावा. येस. त्याने आर्थिक लाभाचे पद म्हणजे ऑफिस ऑफ प्रॉफिट होल्ड नसेल किंवा. येस, तो भारताचा नागरिक असावा. हे पण बरोबर आहे. वरीलपैकी सर्व तो भारताचा नागरिक असावा. हे सगळं दिलेलं आहे क्वालिफिकेशन वाईज.
नेक्स्ट, कमी वेळेत जास्त करायचं, कारण आता आपल्याकडे एकच आठवडा राहिलेला आहे आणि आपला लाईव्ह सेशन पण होतात. रोज दुपारी 1 वाजता लाईव्ह सेशन होतात. लाईव्हमध्येच आपण मी सांगतो की 600 ते 700 प्रश्न कव्हर केले. आता राहिलेल्या या दिवसात आपण बघू शकता की अजून 300-400 प्रश्न कव्हर करण्याचा प्रयत्न करू. PYQमध्ये ऑलरेडी आपले 2000 प्रश्न कव्हर झालेले आहेत आणि लाईव्हमध्ये 3000 प्रश्न ते कव्हर करून आपण परीक्षेला जाणार आहोत. म्हणून टेन्शन नाही आहे. खालीलपैकी योग्य विधाने ओळखा. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभासद असतील व ते कोणत्याही अन्य लाभाचे पद धारण करणार नाहीत. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे यस, हा बरोबर आहे. लक्षात ठेवायचं आहे. दिस इज परफेक्ट. नेक्स्ट, उपराष्ट्रपती जेव्हा अनुच्छेद 65 अन्वये राष्ट्रपती म्हणून कार्य करतील किंवा राष्ट्रपतीचे कार्य पार पाडतील, तेव्हा अशा कोणत्याही कालावधीत ते राज्यसभेचे सभापती पदाचं कर्तव्य पार पाडणार नाही. तेच बरोबर आहे. अशा कोणत्याही कालावधीत जेव्हा उपराष्ट्रपती हे राष्ट्रपती म्हणून कार्य करतील, तेव्हा अनुच्छेद 97 अन्वये राज्यसभेच्या सभापतींना प्रदेय असलेले कोणतेही वेतन व भत्ते मिळण्याचा हकदार असेल ना? हकदार नसेल. म्हणजे अ आणि ब विल बी द राईट आन्सर. नेक्स्ट, खालीलपैकी कोणते विधान कलम 168 संबंधित नाही विचारलं? प्रत्येक राज्यासाठी एक कायदेमंडळ असेल ज्यामध्ये राज्यपाल असतील. येस, 100% राईट आहे. बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक आणि उत्तर प्रदेश या राज्यामध्ये 2 सभागृह असतील. येस. जेथे राज्याच्या कायदेमंडळाचे 2 सभागृह असतील तिथे एक विधान परिषद आणि दुसरे विधानसभा असेल. येस. जिथे फक्त एकच सभागृह असेल तिथे ते विधान परिषद नाही, विधानसभा आहे. विधान परिषद नाही. जिथे एकच हाऊस आहे तिथं विधानसभा असतं, विधान परिषद नाही. म्हणून हे चुकीचं आहे. 2024च्या मेन्सचा कट ऑफ पण हाय लागण्याचं जे कारण आहे ते हेच आहे, कारण 10 प्रश्न आलेले पॉलिटीवर कुठेतरी. 10 का मला वाटतं 15 होते. नाही 15 होते. त्या 15 पैकी मी सांगतो की 13 तर असे सुटणारे होते. म्हणजे जे मेन्स करतात त्यांना तर 15 पैकी 15 आले असतील. हे बघू शकता. ते 10वा प्रश्न या सेटमधला मला वाटतं की 15 प्रश्नाचा सेट होता. कायद्यासमोर समानता या नियमासाठी खालीलपैकी कोणते अपवाद आहेत? रूल ऑफ इक्वॅलिटी बिफोर लॉचे अपवाद कुठले आहेत? तर राष्ट्रपती किंवा राज्यपाल हे त्यांच्या पदाचे अधिकार व कार्य निवारणासाठी कोणत्याही न्यायालयाला जबाबदार नसतात. येस, बरोबर आहे. ते कायद्यासमोर समानता, त्यांना एक स्पेशल राईट्स दिले गेलेले आहेत, एक्झिक्युटिव्ह पॉवर दिल्या गेलेल्या आहेत एक्स्ट्रा. परदेशी सार्वभौम राजदूत व राजनैतिक अधिकारी यांना दिवाणी भावसारपासून मुक्तता मिळते. अँबॅसिडर्स लोक आहेत, त्यांना एक स्पेशल पॉवर्स दिले गेलेले आहेत. संयुक्त राष्ट्र संघटना व त्याची अभिकरणे यांनी राजनैतिक विशेषाधिकार प्राप्त आहेत. येस, वरील सर्व राईट आहेत. अपवाद आहेत ते रूल ऑफ इक्वॅलिटी बिफोर लॉ, कारण त्यांना जे कायद्यासमोर समानता कलमचे 14 लागू होत नाही. नेक्स्ट, भारतीय राज्यघटनेत खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये राज्य मंत्रिमंडळाच्या सामूहिक जबाबदारी तत्व आहे? कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी असेल. प्रिन्सिपल ऑफ कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी 164, 62, 63, 67. तर लक्षात ठेवा, इट इज 164 मध्ये आहे. कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी हे टू द लोकसभा एक असेल, तेच दिलेलं आहे. येस. एक मिनटं. चला नेक्स्ट, सर्व राज्यांचे मुख्यमंत्री डॅश हे पदसिद्ध सदस्य असतात. लक्षात ठेवा की इथं चुकलेला हा प्रश्न आहे. प्लॅनिंग कमिशन नाही आहे, नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिल नाही, फायनान्स कमिशन नाही, म्हणून हे बरेच सारे म्हणजे हॅशटॅग लावलेला प्रश्न. नेक्स्ट, संविधानातील मूलभूत हक्कांच्या तरतुदीचा मसुदा तयार करण्यासाठी स्थापन केलेल्या उपसमितीचे अध्यक्ष कोण आहेत? म्हणजे हु वॉज द चेअरमॅन ऑफ द सब कमिटी फॉर्म टू ड्राफ्ट फंडामेंटल राईट सब कमिटी विचारले. राजकुमारी अमृता कौर, MR मसानी, JB कृपलानी, हंसा जीवराज मेहता. तर लक्षात ठेवा, JB कृपलानी जे फंडामेंटल राईट सब कमिटीचे हेड होते. लक्षात ठेवा, इट इज वन ऑफ द इम्पॉर्टंट. चला नेक्स्ट जाऊया. अनुच्छेद 51 अन्वये राज्य हे प्रयत्नशील राहील. कशाच्या प्रयत्नशील राहील? म्हणजे पीस आणि सिक्युरिटीवर काहीतरी हे आहे. आंतरराष्ट्रीय शांतता सुरक्षेचा तर 100% राईट आहे, म्हणजे हा गेला. त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय विवाद लवादावर मिटवण्यास प्रोत्साहन देण्यासाठी हे पण आहे. परराष्ट्र धोरणाच्या संवर्धन व आंतरराष्ट्रीय संबंध कायम ठेवण्यासाठी, म्हणजे प्रमोट फॉरेन पॉलिसी अँड मेंटेन इंटरनॅशनल रिलेशन्स. इंटरनॅशनल रिलेशनचा काहीच संबंध नाही. पीस अँड सिक्युरिटी फक्त झालं, इंटरनॅशनल रिलेशनचा काहीच संबंध नाही. म्हणजे ब गेला. तर बघू शकता B3 मध्ये गेला तर एकच ऑप्शन आहे, अ. शक्यतो हा प्रश्न बऱ्याच लोकांनी चुकवला. हाच फक्त पूर्ण 15 सेटमध्ये हाच प्रश्न थोडाफार अवघड होता. लोकांनी ऑल द अबव मार्क केले वरील सर्व. पण लक्षात ठेवा, आंतरराष्ट्रीय संबंध कायम ठेवण्यासाठी संवर्धन, परराष्ट्र धोरणाचं संवर्धन हे काहीच नव्हतं, म्हणजे 51 मध्ये दिलेलंच नाहीये.
राष्ट्रांमध्ये न्यायसंगत व सन्मानपूर्वक संबंध राखण्यासाठी हे आहे आपल्याला दिलं गेलेलं आहे. बट इंटरनॅशनल रिलेशनला प्रमोट करणं हे काय आपल्याला दिलेलं गेलेलं नाही. लक्षात ठेवायचं आहे. येस. चला नेक्स्ट. खालीलपैकी कोणते विधान केंद्र राज्य संबंधामधील भारतीय वित्त आयोगाच्या भूमिकेचे योग्य स्पष्टीकरण आहे? तो राष्ट्रपतींना राज्यांच्या पाणी टंटेसोबत नाही, पाणी नाही, सेंट्रल स्टेट रिलेशन पाणी नाही, कर्ज घेण्याचा अधिकार पण नाही, तो केंद्र आणि राज्यांमध्ये कर महसूल वाटप. येस. जे फायनान्स कमिशनचं कामच आहे की किती कुठल्या राज्याला किती पैसे जे देणार आहे आणि ते लोकच ते रेशो ठरवतात. उत्तर प्रदेशला जास्त दिलं पाहिजे, बिहारला जास्त दिलं पाहिजे, महाराष्ट्र ऑलरेडी प्रगत आहे म्हणून कमी दिलं पाहिजे, हे त्यांचा कॉल असतो. ऑफर्ट आहे. असं बघू शकता की 15 प्रश्नांमधले 2 हॅशटॅग लागलेले आहेत, एक अवघड होता. म्हणजे मग बाकीचे जे आपले 13-12 प्रश्न आहेत ते सोडवण्यालायक होते. हा मेन्सचा बघू शकता की पेपर आहे. आणि लक्षात ठेवा की म्हणून मेन्सचं जे कट ऑफ आहे 308, 312 जे लागत आहेत, कारण GSमध्ये तुम्हाला आरामात 75, 70, 75 प्रश्न तुमचे म्हणजे मार्क येत आहेत. म्हणजे ते 150 झालं. पहिल्या पेपरला 150 घेतलं आणि दुसऱ्या पेपरला 80, 160, मग असंच 310 होत आहेत. म्हणजे हे काय आकडे लिहिताना सोपं वाटतंय, बट हाय नाही सोपं. बट एक सांगतोय की प्रॉपर जर डायरेक्शनने अभ्यास केला तर होऊन जातं. चला नेक्स्ट. आता जे राहिलेले थोडेफार प्रश्न आहेत की जे राज्यसेवा मेन्सचे आहे 2024चे, ते आपण करणार आहोत. 20 प्रश्न राहिलेले, 60 ऑलरेडी आपण कव्हर केलेले, 60-70 हे. चला, सरकारी या आयोगाबद्दल चुकीचे विधान ओळखायचे. अनुच्छेद 263 नुसार कायमस्वरूपी आंतरराज्य परिषदेची स्थापना करण्याची शिफारस आयोगाने केली. विधान चुकीचे ओळखायचं आहे. म्हणजे चुकीचे विधान आपल्याला ओळखायचं आहे, लक्षात ठेवा. येस. म्हणजे हा तर राईट आहे 263 नुसार. कमिशन रेकमेंड अ परमनंट इंटरस्टेट काउन्सिल. इंटरस्टेट काउन्सिल 263 परफेक्ट आहे. रेडिओ व दूरदर्शन यांची स्वायत्ता असावी याची शिफारस आयोगाने केली. कमिशन रेकॉर्ड ऑटोनॉमी फॉर रेडिओ अँड टेलिव्हिजन. ना, ऑटोनॉमी रेडिओ टेलिव्हिजन नाही केली. बी शिवरामन व SR सेन हे सरकारी आयोगाचे इतर 2 सदस्य. दोन्ही पण होते, बी शिवरामन आणि SR सेन. म्हणजे फक्त ब हे चुकीचं आहे. व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न, लक्षात ठेवा. आपल्याला 263 लक्षात ठेवायचं, इंटरस्टेट काउन्सिल, आणि बी शिवरमन आणि SR सेन हे दोन्ही पण नावं लक्षात ठेवायचे. चला नेक्स्ट. खालीलपैकी नीती आयोगाबाबत चुकीचे विधान ओळखा. चुकीचे, रॉंग. नीती आयोगाच्या उपाध्यक्षता नियुक्ती राष्ट्रपतीद्वारे केली जाते. हेच चुकीचं आहे ना. नीती आयोगाचे उपाध्यक्ष नाही ना, CEO जे असतात उपाध्यक्ष, हे राष्ट्रपतीद्वारे नाही की नियुक्त केले जातात, प्राईम मिनिस्टर असतात तिथं. म्हणजे हेच चुकीचं आहे. तरी पण बाकीचं बघूया. नीती आयोगाच्या उपाध्यक्षाचा कॅबिनेट मंत्रीचा असतो. पूर्ण वेळ सदस्य असलेला दर्जा राज्यमंत्रीचा असतो. पदसिद्ध सदस्याची नियुक्ती पंतप्रधानद्वारे केली जाते. येस, बरोबर आहे. व्हाईस चेअरमॅन ऑफ नीती आयोग एन्जॉयज द रँक ऑफ कॅबिनेट मिनिस्टर. आणि फुल टाइम मेंबर्स एन्जॉयज द मिनिस्ट्री ऑफ स्टेट. एक्स ऑफिशियल मेंबर्स आर नॉमिनेटेड बाय प्राईम मिनिस्टर. हे सगळे येस. भारतीय संघराज्याचे वर्णन आभासी संघराज्य म्हणजे क्वाझी फेडरल. हा भरपूर वेळा मी PYQ मध्ये शिकवला की कुणी काय काय बोललेलं. तर क्वाझी फेडरल आला तर लक्षात ठेवायचं एकच, केसीवेअर. आभासी संघराज्य, क्रेसीवेअर. येस. कॉर्पोरेटिव्ह फेडरलिझम आहे जे ग्रॅनविल ऑस्टिन्स यांनी म्हणलेलं. ग्रॅनविल ऑस्टिन्स यांनी कॉर्पोरेटिव्ह फेडरलिझम असं जे बघलेलं. मग हे जे आहेत चारी जे आहेत, आणि त्याच्यानंतर मग प्रिएम्बलला कुणी काय काय बोललं, की नोट टू द कॉन्स्टिट्यूशन. कुंडली आहे. कुंडली असं सांगितलं की KM मुन्शीजींनी कुंडली सांगितलं. की नोट टू द कॉन्स्टिट्यूशन अर्नेस्ट बार्कर यांनी प्रस्तावनेला सांगितलं होतं. त्याच्यानंतर पॉलिटिकल हॉरोस्कोप झालं. अजून एक जे सेंटेन्स होता ते पंडित भार्गव जे आहे त्यांनी सांगितलेलं होतं ते. म्हणून हे सगळं लक्षात ठेवायचं. PYQ मध्ये बऱ्याच वेळा झालेलं आहे. हा मी ऑफलाईनमध्ये पण शिकवलेला आहे की बरेच वेळा शॉर्टकटमध्ये 371 ABCD. तर नम्मा सिम्मा GK करून जो शॉर्टकट होता, तर A मध्ये नम्मा, A फॉर नम्मा, N म्हणजे नागालँड. नागालँडसाठी विशेष तरतूद A. चा 4 एकच ऑप्शनमध्ये झाला, संपला. त्याच्यानंतर Bचा काय येणार, A फॉर आसाम, Bचा 3. त्याच्यानंतर Cचा म्हणजे M मणिपूर. येस. आणि मग A फॉर आंध्र प्रदेश आणि तेलंगणा. आंध्र प्रदेश व तेलंगणासाठी विशेष तरतूद या. आता जे ऑफलाईनवाले स्टुडंट आहे ते हा लेक्चर बघत असतील तर बघा, तर असा प्रश्न येतो ॲक्च्युली, म्हणून तो शॉर्टकट महत्त्वाचा आहे. मनेका गांधी विरुद्ध भारतीय सरकार या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने अनुच्छेद 21च्या व्यापक व विस्तृत अर्थ लावला, ज्यामुळे अनुच्छेद 21 वरील निवाड्याचे खालीलपैकी कोणते परिणाम झाले? सर्वोच्च न्यायालयाने गोपालन खटल्यातील स्वतःचा निकाल अग्राह्य ठरवला. सर्वोच्च न्यायालयाने कायद्याची योग्य पद्धत ही अमेरिकन संकल्पना स्वीकृत केली. अनुच्छेद 21 मधील व्यक्तिगत स्वातंत्र्य या संज्ञेचा अर्थ अत्यंत व्यापक व विस्तृत असून त्यामध्ये व्यक्तिगत स्वातंत्र्याचा भाग असलेल्या विविध हक्कांचा समावेश होतो, हे स्वीकारले.
तर लक्षात ठेवा की अनुच्छेद 21 मधील व्यक्तिगत स्वातंत्र्य पर्सनल लिबर्टी इन आर्टिकल 20 इज द वायडेस्ट एम्प्लिट्यूड अँड इट कव्हर्स अ व्हरायटी ऑफ राईट्स दॅट गो. हेच नाही स्वीकारलं, बघू शकता बाकी जे सगळे आहेत ते स्वीकारले गेले. अ ब क इज द आन्सर. परत वाचा. मनेका गांधी वर्सेस युनियन ऑफ इंडिया जे सुप्रीम कोर्टने जे आर्टिकल 21 संदर्भात दिलेलं आहे जजमेंट, त्यानुसार सुप्रीम कोर्ट ओव्हररूल इज जजमेंट इन द गोपालन केसचं जे हे होतं ते जजमेंट ओव्हररूल केलं आणि दुसरं दिलं. सुप्रीम कोर्ट इंट्रोड्यूस द अमेरिकन एक्सप्रेशन ड्यू प्रोसेस ऑफ लॉ. ड्यू प्रोसेस ऑफ लॉ मग कुठलं आहे? अमेरिकन एक्सप्रेशन, अमेरिकन कुठून आलेलं आहे बघ. प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ जे आहे ते जपानमधून आलं आहे. नाही, प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ हे वेगळं आहे, इंग्लंडमधून आलं आहे. ड्यू प्रोसेस ऑफ लॉ अमेरिका. आणि मग ते हे यस नाही ॲक्च्युली अ ब क तिन्ही पण यायला पाहिजे, स्वीकारलेले तर होते. पर्सनल लिबर्टी हां यस अ ब क येणार. ॲक्च्युली मला तो डव वाटला. तिन्ही पण राईट आहे स्टेटमेंट. सॉरी. येस अ ब क इज ऑल द अबाव राईट. येस. व्यक्तिगत स्वातंत्र्याचा पण त्यांनी जो मुद्दा होता तो स्वीकारला गेला होता. रुसा योजना ही प्रामुख्याने डॅश यासाठी आखलेली आहे. हा प्रश्न बऱ्याच वेळा आलेला नाही आहे, सध्या येऊ शकतो. सर्वांना परवडण्यायोग्य उच्च शिक्षण मिळावे, सर्वांना गुणवत्तेपूर्ण उच्च शिक्षण मिळावे, राज्यातील उच्च शिक्षण संस्था अर्थसहाय्य पुरवावे, महाविद्यालयातील संशोधनासाठी अर्थसहाय्य पुरवावे. तर ते रुसा कशासोबत आहे? तर राज्यातील उच्च शिक्षण संस्थांना अर्थसहाय्य फंडिंग ऑफ द स्टेट लेव्हल हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन. रुसा. रुसा करून आपण एच आर डी मध्ये पण बघू शकता की हे आपण वाचत राहतो, त्याच्यातलाच कुठला तरी संबंध आहे. येस. चला नेक्स्ट. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद संदर्भातील कोणते विधान चुकीचे आहेत? म्हणजे रिगार्डिंग महाराष्ट्र स्टेट एज्युकेशनल रिसर्च ट्रेनिंग. आता हे बघू शकता की हे जे सगळे प्रश्न आहे एच आर डी टाईपमध्ये आहेत, थोडेफार एज्युकेशन रिलेटेड आहेत. या पॉलिटीमध्ये नाही पण इकॉनॉमिक्समध्ये पण विचारण्याची शक्यता जास्त आहे. या परिषदेचे पूर्वीचे नाव राज्य शिक्षण संस्था होते? नाही, राज्य शिक्षण संस्था होते. म्हणजे अ जिथं असेल तो कापा, एकच ऑप्शन आहे. ही संस्था 1962 मध्ये स्थापन करण्यात आली. येस. 1985 मध्ये महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेचे नाम करण्यात आले, म्हणजे महाराष्ट्र स्टेट एज्युकेशनल रिसर्च ट्रेनिंग MSERT जे आहे MSERTC जे NCERT कसं आहे तसेच MSERTC असं हे आहे. आणि MSERTC इनकरेक्ट विचारलं आहे. इनकरेक्ट म्हणजे रॉंग विचारलं. ओके, विधान चुकीचे आहेत. लक्षात ठेवा. यस. परत हा बघू शकता की हा कन्फ्युजनचा पॉईंट हे आहे. मग 62 मध्ये तर नाही, 65 मध्ये आपल्याला दिसतं, म्हणून उलट्या वेनी जायचं आहे. सॉरी, थोडंफार चुकीचा मी प्रश्न वाचला. 62 मध्ये तर नाही आहे, दिस इज 65. 65 असल्यामुळं हा चुकीचा असणार, म्हणजे ब जिथं असणार तो आन्सर तर असणार, म्हणजे ब इथं आहे, ब इथं आहे, ब इकडे आहे, म्हणजे हा गेला. त्याच्यानंतर या परिषदेचे पूर्वीचे नाव राज्य शिक्षण संस्था होते. येस. द अर्लियर नेम ऑफ दिस काउन्सिल राज्य शिक्षण शस्त्र संस्था, कारण मग हेच मग नंतरला पुढं म्हणजे टीचर्स ट्रेनिंग जे प्रोग्राममध्ये हे झालं, म्हणून अ राईट आहे म्हणजे हा पण चुकीचा नसणार. आता 1985 मध्ये राज्य संशोधन परिषदेचे नामकरण करण्यात आले तर नाही, हे चुकीचं आहे. ऑलरेडी जे आहे 1985 मध्ये नाही करण्यात आलं, नंतर करण्यात आलं. ही परिषद अध्यापकांच्या यस. थोडं टेक्निकॅलिटीज हे झाली, कारण मी पण विसरलो ॲक्च्युली, मग आत्ता मला लक्षात आलं. एज्युकेशन रिलेटेडच आहे, मग थोडंफार आपण ते इकॉनॉमिक्सच्या दृष्टिकोनातूनच ह्या प्रश्नाला बघायचे. राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान 2009 मध्ये प्रारंभ करण्यात आला, जे आहे म्हणजे राष्ट्रीय माध्यमिक RMSA जे आहे शिक्षा वॉज लॉन्च इन 2009. येस. पुढे जाऊया आपण. राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानाला संयुक्त राष्ट्राचा आंतरराष्ट्रीय विकास विभागाद्वारे सहाय्य व आर्थिक मदत भेटते ना. सेंट्रल गव्हर्नमेंटतर्फे भेटते, कारण राष्ट्रीय हे आहे, म्हणजे ब तर नसणार, ब नसणार तर हा गेला, हा पण गेला, जाहीर एक झालं. अ आणि क इज द आन्सर. राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानाला जागतिक बँकेच्या आंतरराष्ट्रीय विकास संघटनेच्या द्वारे आर्थिक मदत मिळते. येस. लक्षात ठेवा, युनायटेड नेशन डिपार्टमेंट फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट असं काहीच नाही. जे मॅक्झिमम जे फंडिंग आहे ते वर्ल्ड बँकच प्रोव्हाइड करते, आणि जर कुठल्या देशाला लोन पाहिजे असेल तर IMF प्रोव्हाइड करते. हे थोडंफार टेक्निकॅलिटीज तुम्हाला इकॉनॉमिक्सचं जर माहीत असतील तर होऊन जातं सर्व. नेक्स्ट. राष्ट्रीय ज्ञान आयोगाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? राष्ट्रीय ज्ञान आयोगाने उच्च शिक्षणासाठी स्वतंत्र नियमन यंत्रणा स्थापन करण्याची शिफारस केली, चुकीचं विचारलंय. हे तर बघू शकता, हे राईटच आहे. राष्ट्रीय ज्ञान आयोगाने 50 राष्ट्रीय विद्यापीठ स्थापन करण्याची शिफारस केली होती. राष्ट्रीय ज्ञान आयोगाने पदवी शिक्षणासाठी केंद्रीय बोर्ड, यस, सेंट्रल बोर्ड हे करण्यात आलं होतं. राष्ट्रीय ज्ञान आयोगाने राष्ट्रीय उच्चतर शिक्षा रुसाची स्थापना करण्याची स्थापना नाही.
रुसाची स्थापना ह्यांनी नव्हती सांगितली. लक्षात ठेवा आणि हेच आन्सर आहे, चुकीचं विचारलंय. चला पुढे जाऊया. सर्व शिक्षा अभियान संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. हा बघू शकता की हे आउट ऑफ द थोडंफार प्रश्न आहेत जे पूर्वीच्या पॉलिटी म्हणजे GS2 मध्ये जे सिलेबस होता त्याच्यात यायचे. प्राथमिक शिक्षणाद्वारे सामाजिक न्याय वृद्धिंगत केला जातो. या अभियानात समाजाचा सहभाग महत्त्वाचा आहे. मुलींच्या शिक्षणास प्राधान्य दिलेले आहे. या अभियानात केवळ स्थानिक स्वराज्य संस्था आणि राज्य सरकार याचा समावेश आहे. केवळ वर्ड आला तर सीधा समजायचा हा स्टेटमेंट रॉंग आहे, म्हणजे ड चूक इकडे आहे, ड चूक इकडे आहे, ड चूक इकडे आहे, पण बाकीचे पण सर्व बरोबर आहेत. म्हणून अ ब क बरोबर आणि ड चूक. यस. नेक्स्ट, खालीलपैकी कोणते अधिकारी संसदेच्या आणि विधिमंडळाच्या मतदारसंघातील मतदार याद्या तयार करण्यास जबाबदार असतो? मुख्य निवडणूक आयोग, जिल्हा मतदार नोंदणी अधिकारी या जिल्हाधिकारी. लक्षात ठेवा ह्याच्यातला कोण आहे? संसद आणि विधिमंडळ. विच ऑफ द फॉलोइंग इज प्रिपरेशन ऑफ इलेक्ट्रल रोल्स फॉर पार्लिमेंटरी अँड असेंब्ली कॉन्स्टिट्यूशन. मतदार नोंदणी अधिकारी. यस. 3 इलेक्ट्रल रजिस्टर ऑफिसर, ERO आपण बोलतो. नेक्स्ट, कारण इलेक्शन आणि EVM हे भरपूर वोट चोरी आणि हे सगळे मुद्दे चर्चेत आहेत, म्हणून हे महत्त्वाच्या घटना आहेत. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रणेच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. EVMचाच प्रश्न आला. सन 1995 पासून आयोगाने इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांचा वापर केला. यस. 1995 पासूनच आहे. नाही 1995 नाही यार, त्याच्यापूर्वी कारण गोवामध्ये पहिले यूज झालेलं होतं, म्हणून हा तर नसणार. कारण म्हणजे हा चुकीचा दिसतोय. विचारलं काय आपल्याला? चुकीचंच विचारलं, म्हणजे आन्सर जिथं असणार तो चुकीचाच असणार. म्हणजे हे गेला. या यंत्रणेच्या वापरामुळे अवैध व शंकास्पद मतांची बेरीज कमी झाली आहे. यस. प्रॉक्सी वोटिंग्स कमी झालेले आहे. छापाईच्या खर्चात बचत होते. यस. हे पण आहे. या यंत्रणेच्या मतमोजणी पूर्वीपेक्षा अधिक जलद गतीने आहे. यस. पहिलाच चुकीचं आहे. चुकीचे विधान विचारलेले, सो फर्स्ट स्टेटमेंट इज रॉंग. येस. चला नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या राजकीय पक्षांची स्थापना 1999 मध्ये झाली होती? ओहो, आपल्याला कुठला आहे काय आपला पक्ष? ह्याच्यात नाही, हे सगळे हे दिलेत. तर लक्षात ठेवा, लोक जनशक्ती पार्टी नाही. तेलंगणा तर नंतर बनला म्हणून हे तर नाहीच. समजा ब तर नाहीच. ब जिथं असेल ते तर कापाच. यस. आणि लोक जनता शक्ती पण तर नाहीच आहे. नागा पीपल्स पार्टी NPP पण नंतर ॲक्च्युली स्थापन झालेलं आहे. ॲक्च्युली आन्सरच आहे की ड आणि ई, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आन्सर आहे याचा. जनता दल धर्मनिरपेक्ष म्हणजे जनता दल सेक्युलर, JDU आणि पीपल्स डेमोक्रेटिक पार्टी जे आहे पीपल्स डेमोक्रेटिक जम्मू अँड काश्मीर, PDP. यस. बिजू जनता दल पण नाही. तर ड आणि ई आहे की 1999 मध्ये स्थापन झालेली. तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पण आहे, NCP, शरद पवारांचा गट. नेक्स्ट, निवडणुकीवेळी जर एखाद्या उमेदवार किंवा त्याच्या प्रतिनिधी काही विशिष्ट तक्रार, अडचण, समस्या निवडणुकीचे आयोजन विषय असल्यास ते या संबंधी कोणाच्या निदर्शनात आणू शकतो? पोलीस ऑफिसर, मतदान अधिकारी, झोनल ऑफिसर, क्षेत्रीय अधिकारी, प्रसार माध्यमे, निरीक्षक. तर लक्षात ठेवा की प्रत्येक इलेक्शनवर एक ऑब्झर्वर असतो आणि जे आपलेच अधिकारी असतात, पोलीस अधिकारी नसतात, पण कधी कधी एक ऑफिसर नेमले जातात आणि त्यांना मग हे इलेक्शन ऑफिसर बोलतो आपण त्याला. मंत्रालयाचे शक्यतो जे ASO असतात ते पण त्याच ड्युटीवर जातात ॲक्च्युली, तेच महत्त्वाचे असतात. नेक्स्ट, भारतातील इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन संदर्भात अयोग्य विधाने कोणती आहेत? EVMच्या बॅटरी पॉवर पॅक आयात केल्या जातात. अयोग्य विचारलं तर अयोग्य लक्षात ठेवायचं की पॅक बॅटरी आहे इम्पोर्ट नाही केले जातात आपणच, कारण मला वाटतंय हिंदुस्थान जे आहे इलेक्ट्रॉनिक लिमिटेड याच्याकडून बनतात EVM, म्हणून आयात तर नाही केले जातात. म्हणजे तर म्हणजे चुकीचं विचारलंय, म्हणजे तर असणार, कारण चुकीचं आहे ना. यस. हा गेला. त्याच्यानंतर त्याची रचना आणि निर्मिती भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड आणि इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड, हे तर मी आताच सांगितलं. म्हणजे ब चुकीचं नाही, ब राईट आहे, म्हणून ब गेला. एकच ऑप्शन राहिला, म्हणजे क तर कन्फर्म रॉंग आहे. व्हीव्हीपॅट यंत्राची रचना स्वदेशी नसून आयात केलेली आहे. हा चुकीचं आहे. हे सगळं आपल्या देशाचं आहे आणि लार्जेस्ट डेमोक्रेसी असल्यामुळं आपली यंत्रणा जे आफ्रिकन देश आहेत ते सांगते की इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आहे आणि इथं पण थोडं निवडणुकी चांगल्या प्रकारे घ्या. पण जे सध्याचे जे गंभीर त्यांच्यावर आरोप झालेले आहे, प्रॉक्सी वोटिंग आणि हे सगळं, ते भरपूर कुठेतरी डेमोक्रेसीला बघू शकता की थोडंफार इश्यू तर आहेत. भारतात प्रेस दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 100% विचारतील असा माझा अंदाज आहे. तर 16 नोव्हेंबर, 3 मे, 30 मे या 17 मे. प्रेस दिवस लक्षात ठेवा. प्रेस दिवस इट इज 16 नोव्हेंबर. येस, लक्षात ठेवा. प्रेस दिवस 16 नोव्हेंबर. प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया संबंधी पुढीलपैकी कोणते विधान अयोग्य आहेत? वैधानिक यंत्रणा आहे म्हणजे स्टॅच्युटरी बॉडी आहे प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया. तर लक्षात ठेवा अयोग्य विधाने विचारले.
हाच मेन्सला कुठेतरी हाच बघू शकता इश्यू झालेला आहे या वर्षीच्या पेपरला, की योग्य विचारले का अयोग्य हेच लोकांना नाही कळल्यामुळे बरेच लोकांचे जे चांगले विद्यार्थी असतात ते मेन्सच म्हणजे क्लिअर होऊ नाही शकले. कट ऑफ पण कारण जास्त लागलेला आहे. म्हणून हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, की जर राज्यसेवा मेन्सला असे जर मे महिन्यात परीक्षा झालेली असे विचारले असतील, तर मला वाटतं कंबाईनला पण जर थोडा प्रश्न थोडाफार चांगल्याशी वाचा, की काय विचारलंय काय नाही. अर्थन्यायिक स्वरूपाची यंत्रणा हे तर नाही. वैधानिक यंत्रणा स्टॅच्युटरी बॉडी तर आपल्याला दिसते काय अयोग्य विचारलं म्हणजे आहे. प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया स्टॅच्युटरी बॉडी तर आहे. म्हणजे तर रॉंग नाहीये, राईटच आहे. म्हणजे येणार नाही आन्सर. मग झालं. अर्थन्यायिक स्वरूपाची यंत्रणा क्वाझी ज्युडिशियल येस क्वाझी ज्युडिशियल पण आहे म्हणजे पण येणार नाही आन्सर. म्हणजे मग एकच ऑप्शन राहिला भारतातील संचित निधीतून निधी मिळतो. फंड जर कॉन्सोलिडेटेड फंडमधनं नाही बाबा फंड भेटत त्याला एक वेगळा फंड दिला जातो त्याच्यातनं. कन्व्हेन्शनल चेअरमॅन ऑफ दिस बॉडी सिनियर जर्नलिस्ट ना. चला नेक्स्ट. माहिती तंत्रज्ञानबाबत संसदीय स्थायी समितीचे संबंधित योग्य विधाने ओळखा. माहिती तंत्रज्ञान विभागाची संबंधित संसदीय स्थायी समितीने मे 2023 मध्ये लोकसभा पेड न्यूजशी संबंधित विषयावर आपला 47वा अहवाल दिला. येस ठीक आहे, ह्याला लाईटच पकडायचं आहे. इंद्रजित गुप्ता या समितीचे अध्यक्ष नव्हते, लक्षात ठेवायचे आहे. वर नमूद केलेल्या समितीने असे मत मांडले की मध्यमांचे आर्थिक खाते विशेषतः संशयित पेड न्यूज प्रकरणे महसूल स्रोत तपासले जावे. येस, पण मला वाटतं हे तर तेव्हा केलेलं आता पण करा यार. मीडिया बघू शकता की एकच पक्षाचं गुणगान फक्त गात बसले, स्पेशली हिंदी मीडिया. मुद्रित प्रसार माध्यमाच्या संदर्भात खालील योग्य विधाने ओळखा. मुद्रित माध्यम हे स्थिर माध्यम आहे. मुद्रित माध्यम हे एक बंदिस्त व्यासपीठ आहे. इतर माध्यमाच्या इथे वेळेचे बंधन नाही. भाषा हा मुद्रित माध्यमाचा आत्मा आहे. तर लक्षात ठेवा रिगार्डिंग द प्रिंट मीडिया. प्रिंट मीडियासाठी लँग्वेज इज द सोल 100% राईट. जिथं आन्सर असणार तो तर असणारच. हे गेला. त्याच्यानंतर हे स्टेबल मीडियम आहे. काही म्हणजे काय जास्त हे नाही की येतात न्यूज आणि डिरेक्टली प्रिंट होतात. म्हणजे तर राईट आहे. मुद्रित माध्यम हे एक बंदिस्त व्यासपीठ आहे. द प्रिंट मीडिया इज अ क्लोज प्लॅटफॉर्म नाही आहे. आता तर टेक्नॉलॉजी डिजिटल फॉर्ममध्ये पण आपण डायरेक्टली प्रिंट करतोय. लोकसत्ता झालं, द हिंदू झालं, इंडियन एक्सप्रेस झालं, टाइम्स ऑफ इंडिया झालं, हे सगळं आपल्याला भेटतात प्रिंट मीडियाद्वारे. मॅगझिन्स काय काय जे हे होतात, म्हणून हे चुकीचं आहे. म्हणजे जिथं ब पण चुकीचं आहे, म्हणून जिथं असेल ते कापा. आणि तर राईट असल्यामुळं हे पण केलं, म्हणजे इज द राईट आन्सर. येस, वेळेचं बंधन नाही, परफेक्ट आहे. चला लास्ट प्रश्न आहे ह्याच्यातला. स्वयंवरील अभ्यासक्रमाच्या आशय दर्जा राखण्यासाठी खालीलपैकी कोणत्या संस्थेचा राष्ट्रीय समन्वयक म्हणून नियुक्त केले. IICS, NIOS, IIBM, CEC. तर लक्षात ठेवायचं हे जर योग्य उत्तर आहे तर भारतीय विज्ञान संस्था म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स. स्वयंसाठी थोडंफार एज्युकेशन रिलेटेड प्रश्न होते, थोडंफार पॉलिटीचे होते, थोडंफार कमिशनवर होते आणि 2024चा मेन्सचा पेपर होता. तर या अनुषंगाने बघू शकता ह्या वीकचा आपण इथंच आपण लेक्चर थांबवतोय आणि पॉलिटीचा आपण कव्हर केलेला आहे. बरेच सारे प्रश्न कव्हर झालेले. ज्यांनी काहीच अभ्यास केला नाही, फक्त PYQ आणि करंट अफेअर्सची सिरीज बघून जाऊ, 100% प्रश्न येतील. मग आजच्या लेक्चरला आपण इथंच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.